संदीप पायगुडेची कॉल द्या आपण काय युवा हरत चालले। पहिला पुकार माननीय कविता पाटील यांचा सन्मान सुवर्ण अवसरे यांनी करावा, अनुराधा रोडे यांनी करावा। पुरुष विभाग मुंबई उपनगर पूर्व धुळे जिल्हा क्रीडांगण क्रमांक 4 नाशिक ग्रामीण क्रीडांगण क्रमांक 5 जिल्हा विरुद्ध जळगाव जिल्हा। महिला विभाग क्रीडांगण क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा विरुद्ध अहमदनगर जिल्हा। क्रीडांगण क्रमांक 3 पिंपरी चिंचवड जिल्हा विरुद्ध परभणी जिल्हा। सर्व संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार। स्नेहा आमरे यांचा सन्मान करण्याची विनंती अनुराधा रोडे यांना। नीता पाटील यांनी स्वप्नाली साळवी यांनी दीपा गावट यांचा सन्मान। पुढचा सन्मान करण्यासाठी अमित पाटील यांनी स्टेज जवळ यायचं। नारायण पवार यांचा सन्मान आपण करणार आहोत। सुनील हांडोरे यांचा सन्मान आपण करावा अशी विनंती। सुनील हांडोरे यांचा सन्मान आपण करावा। व्यासपीठावर उपस्थित पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जसजशी माननीय नगरसेविका नगरसेवक यांची नावं घेत तसतसा जे कोणी उपलब्ध आहेत उपस्थित आहेत त्यांनी येऊन सन्मान करावा। श्री नारायण पवार यांना व्यासपीठावर विकास भांगरेकर यांना विनंती की आपण नारायण पवार यांचा सन्मान करावा। विकासजी भांगरेकर यांना विनंती। मिलिंद पाटेकर यांचा सन्मान करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जरासा पुढे यावं। रमेश साबळे, संजय रानडे, वीरसिंह पारछा, राजकुमार पन्नानी यांचा सन्मान आपण करावा अशी विनंती रमेश सागळे यांना। श्री भरत चव्हाण यांचा सन्मान संजय रानडे यांनी करावा। भरत चव्हाण यांचा सन्मान सचिन केदारी यांनी करावा अशी विनंती। स्नेहा पाटील यांचा सन्मान मत्स्यगंधा पवार आहेत का? स्नेहा पाटील यांचा सन्मान भूपेश मोकाशी यांचा सन्मान करण्यासाठी अमित वाघचौरे यांनी पुढे यावं। माननीय विलास साठे यांचा सन्मान करण्याची विनंती श्री विकास भांगरेकर यांना। श्री विलास साठे, समीरा भारती यांना समीरा भारती, वृषाली चौगुले यांनी वृषाली वाघुले यांनी समीरा भारती यांचा सन्मान करावा।
इकडे सोबत इकडे मॅच त्याला कॉल करून सांग ना. माननीय खांडेकर ताईंचा सन्मान करण्याची विनंती स्वप्नाली साळवी यांना. श्री विलास साठे यांनी कृपया व्यासपीठावर यावे. त्याला कॉल कर ना. आता सोनी गेलं त्याला कॉल कर ना. त्याला अरे मग आता श्री विलास साठे यांचा सन्मान करते श्री विलास महादेकर. हां कॉल कर. विलास साठे यांचा सन्मान करते विकास महादेकर. माननीय सरचिटणीस श्री सचिन पाटील यांचा सन्मान करण्यासाठी राकेश चौगुले यांना विनंती करते आपण पुढे यावे. वाघुले सौ सुनीता संजय वाघुले याही इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी शीतलजी कारंडे यांना करते. सुनीताजी वाघुले सुनीताजी संजयजी वाघुले यांचा सन्मान करत आहे शीतलजी कारंडे. जरा जोरदार टाळ्या होत्या. पाहतोय माननीय संजयजी वाघुले आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सुनीताजी वाघुले यांच्यामुळे आज आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये भव्य असा हा सोहळा पाहायला मिळतो. ही स्पर्धा पाहायला मिळते. अत्यंत सुंदर असं आयोजन आणि नियोजन. बाकीचे जे पदाधिकारी थांबलेले आहेत, पुढचे 5 दिवस या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण सगळेजण सहभागी होणार आहात. तिथे पाहायला येणार आहात. हा सामने रंगणार आहे. तेव्हा पुढे 5 दिवस जे जे मान्यवर येणार आहेत त्यांचा सन्मान आपल्या हस्ते आपण करणार आहोत. बोल ना. संदीप पायगुडे साहेब माईकशी संपर्क झाला. पंचप्रमुख संदीप पायगुडे सर, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. यानंतर पुरुष आणि महिला विभाग कॉल देण्यात आलेला आहे.
या स्पर्धेचे पंचप्रमुख श्री संदीप पायगुडे यांनी कॉल दिलेल्या संघाने तयारीत राहायचंय। एक्झॅक्टली तिसरा पुकाराला आपण आपला संघ क्रीडांगणात उपस्थित करायचंय। सर्व संघांच्या व्यवस्थापक आणि प्रशिक्षक यांना सूचना राहील की पुढील सामन्याकरिता आम्ही पहिला पुकार दिलेला आहे, थोड्या वेळ दुसरा आणि नंतर तिसरा पुकार दिला जाईल। जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य श्री महादेव साठे यांचा सन्मान करण्याची विनंती। आमच्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे संयुक्त कार्यवाह आहेत श्री महादेव साठे यांचा सन्मान या व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। श्री महादेव साठेजी, आपले मनापासून स्वागत आणि मनापासून अभिनंदन। आपण सुद्धा या स्पर्धेला मार्गदर्शन करावं अशी आयोजकांच्या वतीने महादेव साठेजी आपणास विनंती आहे। संयुक्त कार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन श्री महादेव साठे। तिवारी साहेब स्टेडियम येणार मुंबई शहर कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह आणि आमच्या कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया पंच समितीचे कोऑर्डिनेटर श्री विश्वासजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं हार्दिक स्वागत आहे आयोजकांच्या वतीने। मेंढे श्री संजय वाघुले सर आणि अध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री कृष्ण पाटील साहेब यांच्या वतीने श्री विश्वास मोरे आपला हार्दिक, श्री मनोज पाटील कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन। मी ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष श्री कृष्ण पाटील यांना विनंती करतो। मुंबई शहर कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह आणि एमच्या कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे पंच समितीचे कोऑर्डिनेटर श्री विश्वासजी मोरे यांचा सन्मान संबंधित समितीच्या वतीने आपल्या शुभ हस्ते करावा। त्याचबरोबर आदरणीय कृष्ण पाटील सर, आपणास विनंती आहे या ठिकाणी महाराष्ट्र कबड्डी संघाच्या माजी संघनायिका, मुंबई शहर कबड्डी संघाच्या माजी संघनायिका, यजमान कबड्डी खेळाडू, महाराष्ट्र सरकारचा ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला, भारत सरकारचा ज्यांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला, अशा सौभाग्यवती माया ताई आकरे मेहे यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने आपण करावा अशी आपणास विनंती आहे। आदरणीय श्री कृष्ण पाटील साहेब।